The history of man's progress from the darkness of ignorance to the glorious light of knowledge and enlightenment is full of chapters that tell of extraordinary men and women. तर जर आपण माणसाच्या प्रोग्रेस म्हणजे प्रगतीची हिस्ट्री बघितली, इतिहास बघितला, तर आणि हा इतिहास कसा डार्कनेस ऑफ इग्नोरन्स टू द ग्लोरियस लाईट ऑफ नॉलेज अँड एनलाइटमेंट. म्हणजे इग्नोरन्स म्हणजे अज्ञान, अज्ञानाच्या अंधकारापासून तर ज्ञान आणि प्रबोधनाच्या ग्लोरियस लाईट म्हणजे उज्ज्वल प्रकाशापर्यंतचा हा जो माणसाचा प्रवास आहे, माणसाच्या प्रगतीचा प्रवास आहे, हा एक्स्ट्रॉर्डनरी मेन आणि वुमेन म्हणजे असामान्य अशा पुरुष आणि स्त्रियांच्या चॅप्टर्सने भरलेला आहे. अनेक अशा असामान्य पुरुष आणि स्त्रिया होत्या ज्यांनी माणसाच्या प्रगतीला हातभार लावला आणि अज्ञान दूर करून माणसाला प्रकाशाकडे, ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणि प्रबोधनाकडे हे लोक घेऊन गेलेले आहेत. These men and women worked with great courage, commitment, dedication, and singleness of purpose in their efforts to attain what seemed to be unattainable. हे मेन असतील किंवा वुमेन असतील, पुरुष किंवा स्त्रिया, दे वर्क विथ ग्रेट करेज, अतिशय हिंमतीने, कमिटमेंट म्हणजे अतिशय निष्ठेने, डेडिकेशन म्हणजे अतिशय समर्पणाने, सिंगलनेस ऑफ पर्पज म्हणजे एकनिष्ठतेने, या लोकांनी अशा प्रकारे मेहनत केली, काम केलं, टू अटेन व्हॉट सीम टू बी अनअटेनेबल. कशासाठी? तर जी गोष्ट अशक्य वाटत होती, जी गोष्ट मिळवता येणं अशक्य वाटत होतं, ते अशक्य हे शक्य करण्यासाठी आणि जे मिळवता येणं शक्य नव्हतं ते मिळवण्यासाठी या लोकांनी इतकी मेहनत केली. These men and women were driven in their efforts to uncover the truth and mystery of the universe with an indomitable spirit which characterizes the human spirit. अशा प्रकारे हे मेन आणि वुमन, अशा प्रकारे हे पुरुष आणि स्त्रिया वेर ड्रिवन इन देअर एफर्ट्स, त्यांनी आपल्या प्रयत्नात जराही कमी ठेवले नाही, इतके प्रयत्न केले. कशासाठी? टू अनकवर द ट्रूथ अँड मिस्ट्री ऑफ द युनिवर्स, सत्य आणि या ब्रह्मांडाची रहस्य उलगडण्यासाठी. विथ अन इंडोमिटेबल स्पिरिट, अतिशय इंडोमिटेबल म्हणजे अजय आणि स्पिरिट म्हणजे जिद्द, म्हणजे अजय अशा जिद्दीने, ज्यालाच आपण कॅरेक्टरायझेस म्हणजे ज्यालाच आपण ह्युमन स्पिरिट म्हणजे मानवी आत्म्याचं वैशिष्ट्य असं आपण म्हणतो. म्हणजे अतिशय जिद्दीने या लोकांनी जे माहिती नव्हतं ते शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते ज्ञान इतर जगाला दिलं. And this is the spirit that drove Columbus and Vasco da Gama to sail to unknown seas. आणि हेच स्पिरिट होतं, हीच जिद्द होती त्याने कोलंबस आणि वास्को द गामा यासारखे जे समुद्रातले खलाशी होते त्यांना अनोळखी समुद्रामध्ये प्रवास करायला भाग पाडलं. रॉबर्ट पेरी टू रेस टू द पोल, रॉबर्ट पेरी याला पोल पर्यंत, ध्रुवापर्यंत जाण्यास भाग पाडलं. सर रोनाल्ड रॉस टू फाइट अगेन्स्ट मलेरिया, सर रोनाल्ड रॉस यांना मलेरिया या आजाराच्या विरुद्धात लढायला भाग पाडलं. हिलरी आणि टेन्झिंग टू रीच द टॉप ऑफ एव्हरेस्ट, हिलरी आणि टेन्झिंगला एव्हरेस्ट शिखर सर करायला भाग पाडलं. अँड आर्मस्ट्रॉंग आणि हिज टीम टू गो टू द मून, आणि आर्मस्ट्रॉंग आणि त्याच्या टीमला चंद्रावर जाण्यास भाग पाडलं. तर हे स्पिरिट, ही जिद्द होती ज्याने माणसाच्या प्रगतीला हातभार लावला. वन ग्रेट वुमन हू डेडिकेटेड हर लाईफ to the cause of science and to the welfare of humanity is Madame Curie, the discoverer of radium. अशा प्रकारे एक अतिशय महान महिला जिने आपलं संपूर्ण जीवन हे कॉज ऑफ सायन्स म्हणजे विज्ञानासाठी अँड वेलफेअर ऑफ ह्युमॅनिटी म्हणजे मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित केलं, त्यांचं नाव आहे मॅडम क्युरी, द डिस्कवरर ऑफ रेडियम म्हणजे रेडियमचा शोध ज्यांनी लावला त्या, म्हणजे रेडियम शोधणाऱ्या, डिस्कवरर ऑफ रेडियम. The mere statement that Madame Curie discovered the radium will never tell the true story of the extraordinary courage, determination, and singleness of purpose that this noble woman showed in the face of extreme poverty, pain, suffering that comes along with such condition. एक साधंसं वाक्य की मॅडम क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला, हे वाक्य कधीच सांगणार नाही ती एक्स्ट्राऑर्डिनरी, ती गोष्ट मॅडम क्युरी यांच्या एक्स्ट्राऑर्डिनरी करेजची, असामान्य अशा धैर्याची, डिटर्मिनेशन म्हणजे समर्पणाची,
सिंगलनेस ऑफ पर्पज म्हणजे एकनिष्ठतेची. दिस वुमन दिस नोबल वुमन शो जे या महान महिलेने दाखवलं इन द फेस ऑफ एक्स्ट्रीम पॉवर्टी, अत्यंत गरिबी, पेन म्हणजे त्रास आणि सफरिंग म्हणजे दुःख याचा सामना करत असताना जी या कंडिशन सोबत आली. म्हणजे त्यांनी फक्त रेडियमचा शोध लावला हे वाक्य जितकं सहज ऐकायला वाटते ते त्यांच्यासाठी तितकं सहज नव्हतं. रेडियमचा शोध लावणं अत्यंत कठीण अशी त्यांच्यासाठी गोष्ट होती. लेसन मधून ते आपल्याला पुढे पुढे समजेलच. पण त्याही कठीण परिस्थितीमध्ये मॅडम क्युरी यांनी अतिशय धीर, समर्पण आणि एकनिष्ठता दाखवली, ज्यामुळे मानवजातीचं कल्याण झालं. Born Maria Sklodowska in Warsaw, Poland on November 7, 1867, Marie Curie's childhood dream was to study science in Paris, but her father could not afford the expense for this. मारिया स्कोल्डोवस्का असं त्यांचं नाव होतं. त्यांचा जन्म वर्सॉ पोलंड इथं नोव्हेंबर 7 1867 1867 साली झाला. मेरी क्युरी यांचं लहानपणीचं स्वप्न होतं की त्या पॅरिसमध्ये जाऊन विज्ञानाचा अभ्यास करतील, पण त्यांचे वडील पॅरिसमधलं शिक्षण अफोर्ड करू शकत नव्हते, त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. सो मारिया टूक अ जॉब ॲज अ गव्हर्नेस अँड सेव्ड अ लिटिल मनी. त्यामुळे मारिया यांनी गव्हर्नेसचा जॉब केला. गव्हर्नेस म्हणजे काय, तर रेसिडेंट केअर टेकर फॉर चिल्ड्रन म्हणजे लहान मुलांना सांभाळणारी. त्यांनी लहान मुलांना सांभाळण्याचं काम केलं. अँड सेव्ड अ लिटिल मनी, त्यातून थोडेफार पैसे वाचवले. विथ दॅट लिटिल मनी शी फायनली वेंट टू सॉर्बॉन, द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस, टू स्टडी सायन्स. आणि त्या पैशांना घेऊन, त्या थोड्याशा पैशांना घेऊन त्या सॉर्बॉन मध्ये गेल्या, जी पॅरिस मधली एक युनिव्हर्सिटी आहे तिथे विज्ञान शिकण्यासाठी. हर फादर कुड सेंड हर ओनली अ स्मॉल अमाउंट, and her life in the university was a disheartening experience in poverty and hunger. त्यांचे वडील त्यांना अतिशय खूप कमी असे पैसे महिन्याला पाठवू शकत होते. त्यामुळे तिथे युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा जो अनुभव होता तो एक डिसहार्टनिंग एक्सपिरियन्स होता. अतिशय दुःखदायक असा अनुभव होता. इन पॉवर्टी अँड हंगर, गरिबी आणि भुकेमुळे. She lived only on bread, butter and tea, and she often fainted for lack of food. त्या फक्त ब्रेड, बटर आणि चहावर जगल्या आणि बऱ्याचदा तर अन्न नसल्यामुळे, पोटामध्ये अन्न नसल्यामुळे त्या चक्कर येऊन पण पडायच्या. इन स्पाइट ऑफ ऑल दिस शी परस्युडेड हर स्टडीज इंडोमिटेबली. असं असताना सुद्धा अतिशय धीराने, अतिशय खंबीरपणे त्यांना आपला अभ्यास चालूच ठेवला. अँड शी टॉप्ड हर क्लास विथ ऑनर्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. आणि पुढे त्यांनी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये आपल्या क्लासमध्ये टॉप सुद्धा केलं. अशा प्रकारे कठीण परिस्थितीतही अभ्यासावरचं लक्ष त्यांनी ढळू दिलं नाही. इट वॉज ॲट द युनिव्हर्सिटी दॅट शी मेट अ फ्रेंचमॅन, पेरी क्युरी, अ ब्रिलियंट बट पुअर सायंटिस्ट. तिथेच युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची भेट एका फ्रेंच मॅन सोबत झाली, ज्याचं नाव होतं पेरी क्युरी. तो पण ब्रिलियंट होता, अतिशय हुशार होता, पण त्यांच्यासारखाच पुअर म्हणजे गरीब वैज्ञानिक होता. Then they together began to work in a shabby laboratory. मग त्यांनी एका अतिशय मोडक्या तोडक्या प्रयोगशाळेमध्ये काम करणं सुरू केलं. Soon their friendship turned into love, and in less than a year, in July 1895, they were married. लवकरच त्यांच्या मैत्रीचं रूपांतर हे प्रेमामध्ये झालं आणि एक वर्षाच्या आतच जुलैमध्ये 1895 साली त्या दोघांनी लग्न केलं. The couple then took a flat in Paris with scarcely any furniture in it except their books, a lamp, a white wooden table and 2 chairs. त्या कपलने, त्या दोघांनी पॅरिसमध्ये एक फ्लॅट घेतला ज्यामध्ये क्वचितच फर्निचर होतं, म्हणजे खूपच कमी असे त्याच्यामध्ये सामान होतं, ज्यामध्ये फक्त त्यांची पुस्तकं, एक दिवा आणि एक व्हाईट वुडन टेबल होता आणि 2 खुर्च्या, बस एवढं सामान त्यांच्या फ्लॅटमध्ये होतं. After the birth of a daughter, Irene, the next year, Mary and Perry set up a laboratory in a wooden shed near their flat. It had a leaky sunlight and an earthen floor. मग त्यांची मुलगी, जिचं नाव होतं आयरीन, तिच्या जन्मानंतर त्यांनी, मेरी आणि पेरी यांनी एक लॅबोरेटरी एका वुडन शेड मध्ये सेटअप केली. म्हणजे एक प्रयोगशाळा बांधली त्यांनी एका लाकडी छताखाली, ज्यामध्ये लिकी सनलाइट म्हणजे त्या छताला भुकं होते, त्यातून सूर्याची किरणं आत यायची.
आणि खाली अर्दन फ्लोअर म्हणजे खाली मातीची जमीन होती. हिअर मेरी आफ्टर हर डेली हाऊसहोल्ड वर्क सेटल डाऊन टू स्टडी. इथं मेरी आपल्या दिवसभराचं काम आटोपल्यानंतर अभ्यास करत बसायचे. मेरी was specially interested in a substance called uranium, which was obtained from pitchblende, a black, very hard and very expensive substance. मेरी यांना स्पेशल इंटरेस्ट होता, त्यांना स्पेशल आकर्षण होतं एक सबस्टन्स ज्याचं नाव आहे युरेनियम, जे की पिच ब्लेंड पासून मिळायचं. आता हा पिच ब्लेंड एक काळ्या रंगाचा खूप कडक आणि खूप महाग असा सबस्टन्स पदार्थ होता आणि त्याच्यापासून मिळायचा युरेनियम. युरेनियम मध्ये मेरीला खूप इंटरेस्ट होता. Uranium was known to give off very powerful rays, by which men could see through many substances. युरेनियम हे खूप पॉवरफुल रेज, अतिशय स्ट्रॉंग, अतिशय पॉवरफुल अशी किरण एमिट करायचं म्हणजे बाहेर सोडायचा, ज्याच्या मदतीने माणसं हे खूप साऱ्या गोष्टींच्या, खूप साऱ्या पदार्थांच्या आर पार बघू शकत होते. Now Mary discovered that what was left after obtaining uranium was even more powerful. आता मेरीने शोधलं की युरेनियम काढल्यानंतरही जे मागे उरते ते पदार्थ युरेनियम पेक्षाही जास्त पॉवरफुल होते. Later on, Perry and Mary found that there was not one, but two new substances giving off these rays, although they had not yet been able to obtain either of them. मग पेरी आणि मेरी यांनी शोधलं की फक्त एक सबस्टन्स मागे नाही राहता, दोन सबस्टन्स मागे राहतात. एवढं त्यांच्या लक्षात आलं होतं, पण त्या दोनपैकी एकाही सबस्टन्सला त्यांना नेमकं शोधता आलेलं नव्हतं. They called one of them polonium in honor of her country, Poland, and the other was called radium. मग त्यांनी एका सबस्टन्सचं नाव पोलोनियम ठेवलं तिच्या देशाच्या सन्मानार्थ आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं त्यांनी रेडियम. Radium is the most powerful of the radioactive element. या radioactive elements पैकी रेडियम हा सगळ्यात जास्त पॉवरफुल होता. And radioactive elements can give off rays which can penetrate substances that are opaque to light. आणि रेडिओ एलिमेंट्स मधून अशी किरणं बाहेर पडतात जे कुठल्याही पदार्थांमधून पेनिट्रेट होऊ शकतात, झिरपू शकतात, जे की ओपेक टू लाईट म्हणजे ज्यामधून प्रकाश परावर्तित होऊ शकत नाही. म्हणजे साध्या डोळ्यांनी आपण ज्या वस्तूंच्या आरपार बघू शकत नाही, पदार्थाच्या आरपार बघू शकत नाही, या रेसच्या मदतीने आपण अशा वस्तूंच्या सुद्धा आरपार बघू शकतो. There was another French scientist called Henri Becquerel, who in 1896 had discovered that uranium possessed this property. अजून एक फ्रेंच सायंटिस्ट होता ज्याचं नाव होतं हेनरी बॅक्युरेल. त्यांनी 1896 साली हे शोधलं होतं की युरेनियम मध्ये ही प्रॉपर्टी आहे. बट पोलोनियम अँड रेडियम पॉसेसेस रेडिओ इन मच हायर डिग्री. पण पोलोनियम आणि रेडियम मध्ये तर ही रेडिओ प्रॉपर्टी होती, ही जी वैशिष्ट्य किंवा गुण होता हा युरेनियम पेक्षाही खूप जास्त प्रमाणामध्ये हायर डिग्रीज मध्ये होता. The Curies now began to work with great enthusiasm, but they were poor and pitchblende itself was an extremely expensive substance, which they could not afford to buy in large quantity. आता क्युरीज यांनी अतिशय एन्थुसियाझम म्हणजे उत्साहाने आपलं काम सुरू केलं, पण ते दोघंही फार गरीब होते आणि पिचब्लेंड हा सबस्टन्स खूप एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप महाग होता, जो त्यांना खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये विकत घेता येत नव्हता. They however sacrificed all the luxuries of life to save money to buy whatever little amount of pitchblende they could. मग त्यांनी जे लक्झरीज ऑफ लाईफ म्हणजे जे थोडेफार ऐश आराम त्यांच्या जीवनामध्ये होते ते सुद्धा त्यांनी त्या ऐशारामांचा सुद्धा त्यांनी त्याग केला, जेणेकरून ते पैसे वाचवू शकतील आणि त्या वाचवलेल्या पैशामधून थोडाफार का होईना पिचब्लेंड विकत घेऊ शकतील. They lived in utter penury, not buying costly food and warm clothes for the extremely cold Parisian winter. आता ते पेन्युरी म्हणजे अत्यंत दारिद्र्यामध्ये, आता ते अत्यंत दारिद्र्यामध्ये जगू लागले. ते महाग अन्न विकत घेत नव्हते किंवा गरम कपडे सुद्धा विकत घेत नव्हते, जे एक्स्ट्रीमली कोल्ड पॅरिशियन विंटर म्हणजे पॅरिस मधल्या अतिशय कडाक्याच्या थंडीमध्ये अत्यावश्यक होते. त्यांनी या अत्यावश्यक गोष्टींचा सुद्धा त्याग केला. Often they could not sleep during the cold nights due to lack of warmth. आणि गरमी नसल्यामुळे बऱ्याचदा थंडीमुळे रात्र रात्र ते झोपू सुद्धा शकत नव्हते. Overwork seriously affected Madame Curie's health. जास्त काम
आता मॅडम क्युरी यांच्या तब्येतीवर परिणाम करू लागलं. Often she was forced to leave the laboratory to take a much needed rest. बरेचदा तर एकदम अत्यंत गरजेच्या अशा आरामासाठी त्यांना जबरदस्तीने त्यांचे हस्बंड लॅबोरेटरी मधून प्रयोगशाळेमधून घरी पाठवायचे. Her husband begged her to give up the struggle, but she resolutely refused. त्यांचे हस्बंडनी शेवटी त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांना विनंती केली की आता त्यांनी हा संघर्ष सोडून द्यावा, पण त्यांनी ठामपणे त्याला नकार दिला. Mary was driven by a mad determination to discover the mystery of radium. मेरी या अतिशय मॅड डिटर्मिनेशन त्या पछाडल्या होत्या या डिटर्मिनेशनने या संकल्पाने आणि त्यांना रेडियमची मिस्ट्री रेडियमचं रहस्य हे सोडवायचंच होतं. With courage she faced all the miseries of life, of poverty, and carried on with her research along with her husband who loved her and supported her. अशा प्रकारे अतिशय हिंमतीने त्यांनी जेवढेही मिजरीज म्हणजे दुःख होते जीवनातले त्यांचा सामना केला, गरिबीचा सामना केला. रिसर्चचं काम आहे, शोधाचं काम आहे ते त्यांनी चालूच ठेवलं आपल्या पतीच्या मदतीने, जो त्यांच्यावर खूप प्रेम करायचा आणि त्यांना खूप सपोर्ट सुद्धा करायचा. Luck, however, favored the Curies and a windfall came to them. शेवटी एकदाच त्यांचं नशीब जे आहे ते उजळलं आणि एक विंडफॉल आला. विंडफॉल म्हणजे काय तर अनएक्सपेक्टेड लक. सुदैवाने नशिबाने त्यांची साथ दिली. It was a gift of a ton of pitchblende from the Emperor of Austria, who was an admirer of the Curies. तर एम्परर ऑफ ऑस्ट्रिया, ऑस्ट्रियाचा जो महाराज होता किंवा सम्राट होता, त्यांनी 1 टन पिचब्लेंड एवढं मॅडम क्युरी यांना गिफ्ट केलं, कारण ते क्युरीज यांचे ॲडमायरर होते, प्रशंसक होते. इट वॉज द मोस्ट प्रेशियस गिफ्ट द क्युरीज हॅड रिसिव्ड. आणि अशा प्रकारे क्युरीज यांना मिळालेलं ते आतापर्यंतचं सगळ्यात प्रेशियस म्हणजे मौल्यवान गिफ्ट होतं. अँड इन देअर शॅबी लॅबोरेटरी दे टॉइल्ड अलॉंग, बॉइल्ड अँड बर्न, overpowered by heat in summer and frozen with cold in the winter. आणि अशा प्रकारे क्युरीज ते टॉइल्ड अलॉंग इन देअर लॅबोरेटरी. टॉइल्ड म्हणजे मेहनत, अतिशय मेहनत ते आपल्या प्रयोगशाळेमध्ये करू लागले. बॉइल्ड अँड बर्न, बऱ्याचदा तिथे जळायचे, त्यांच्या अंगावर काय काय ते केमिकल सांडायचे. ओव्हरपॉवर्ड बाय हीट इन समर, उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे त्यांचे हाल व्हायचे. फ्रोझन विथ कोल्ड इन विंटर, आणि थंडीच्या दिवसात थंडीमुळे त्यांचे हाल व्हायचे, पण तरीही त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं. The Curies continued their work for 4 more years. Wearing an acid-stained, dust-covered mask, Mary toiled along stirring large pots of pitchblende, ensuring that the fires beneath were active throughout the day and night. अशा प्रकारे क्युरीज यांनी अजून 4 वर्ष आपलं काम कंटिन्यू ठेवलं. Wearing acid-stained, dust-covered mask, ते ऍसिडचे डाग पडलेले, धुळीने माखलेले मास्क ते घालायचे. आणि मेरी एका अशा मोठमोठ्या भांड्यांमध्ये, पॉट्स मध्ये पिचब्लेंड ढवळत राहायच्या आणि त्याच्या खाली जी आग जळत राहायची, ती आग विझली नाही पाहिजे, दिवस रात्र ती जळत राहिली पाहिजे याची काळजी घ्यायच्या. Then in 1902 सक्सेस फायनली केम. पुढे 1902 साली शेवटी त्यांना यश मिळालं. On a September night, the Curies after a day's tiresome work went home. एका सप्टेंबरच्या रात्री क्युरीज म्हणजे दोघंही, मॅडम क्युरी आणि मिस्टर क्युरी, हे दिवसभर अतिशय थकल्यामुळे संध्याकाळी घरी गेले. Then just as they were about to go to bed, they went to the laboratory to have another look at the hundreds of small bowls into which they had poured filtered pitchblende. आणि मग जेव्हा ते झोपी जाणार होते, तर त्यांनी विचार केला की एकदा ते आपल्या लॅबमध्ये, लॅबोरेटरीमध्ये चक्कर मारतील, कारण तिथे त्यांनी छोटे छोटे अनेक बाउल्स मध्ये फिल्टर केलेलं पिचब्लेंड काढून ठेवलेलं होतं. In the dark laboratory, as they moved cautiously forward, there were all around them rays of soft bluish purple light coming from the small glass covered bowls. आणि जेव्हा त्यांनी लॅबोरेटरीमध्ये पाय ठेवला, तेव्हा त्यांना दिसलं की त्या छोट्या छोट्या आणि काचेचं कव्हर असलेल्या त्या वाट्यांमधून सॉफ्ट ब्लूइश पर्पल लाईट, असा निळसर प्रकाश हा बाहेर पडत होता, सौम्य निळसर प्रकाश बाहेर पडत होता. रेडियम हॅड बीन डिस्कवर्ड. आणि अशा प्रकारे रेडियमचा शोध लागलेला होता. मेरी सेड टू हर हजबंड,
Do you remember the day when you told me that you wanted radium to look a beautiful to have a beautiful color? Look. मेरी आपल्या हस्बंडला म्हणाली की तुला आठवते का तू मला म्हणाला होतास की तुला रेडियमला अतिशय सुंदर रंग असलेला हवाय. बघ. Actually, what they had produced was just a tiny pinch of white powder that looked like salt. खरं तर त्यांनी फक्त एक टायनी पिंच ऑफ व्हाईट पावडर, मिठासारखी दिसणारी पावडर ही त्यांनी प्रोड्यूस केली होती. बट इट वॉज टू बिकम वन ऑफ द वंडर्स ऑफ द वर्ल्ड. पण आता ते जगामधलं एक आश्चर्य बनणार होतं. With its rays, people could be able to see through the hardest of substance except lead. त्याच्या किरणांच्या मदतीने आता लोक कठीण वस्तूच्या पलीकडे पाहू शकत होते, लीड म्हणजे शिसं सोडून. The benefits of radium in the world of medicine are incalculable. जर मेडिसिनच्या वर्ल्ड मध्ये म्हणजे वैद्यकशास्त्राच्या जगामध्ये जर तुम्ही रेडियमचे बेनिफिट्स बघितले, रेडियमचे फायदे बघितले तर ते न मोजता येण्याजोगे आहेत. It has been used with great effect in the treatment of cancer. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रेडियमचा वापर केला जातो. The bacteria of such diseases as typhus, cholera, anthrax can also be killed by radium. आणि अनेक आजारांचे बॅक्टेरियाज जसे की थायफस, कोलेरा आणि अँथ्रॅक्स यांना सुद्धा रेडियमच्या मदतीने मारता येते. In 1903, the Curies along with Henry Becquerel were awarded the Nobel Prize for Physics for the discovery of radium and polonium. पुढे 1903 साली क्युरीज यांना हेनरी बॅक्युझेल यांच्या सोबत फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राचा नोबेल प्राइज मिळाला, जो त्यांना रेडियम आणि पोलोनियमच्या डिस्कव्हरीसाठी शोधासाठी मिळाला होता. They wished they could have patented their discovery and become rich, but this noble woman refused to do so and gave it free to the world to be used properly. त्यांची इच्छा असती तर त्यांनी त्यांच्या शोधाचं पेटंट घेतलं असतं आणि मग ते खूप श्रीमंत झाले असते. म्हणजे एक प्रकारे त्यांनी आपला शोध विकला असता आणि त्यामुळे ते श्रीमंत झाले असते. पण या अतिशय महान महिलेने तसं केलं नाही. उलट त्यांनी तो रेडियम म्हणजे आपण लावलेला शोध हा फ्री म्हणजे अतिशय म्हणजे पूर्णपणे मोफत जगाला दिला, जगाने त्याचा योग्य रीतीने वापर करण्यासाठी. In 1906, Perry was knocked down and killed by a horse-drawn wagon. 1906 साली पेरी यांचा ऍक्सिडेंट झाला, एका घोडागाडीच्या खाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. मेरी clung his lifeless body and remained disconsolate. मेरी त्यांचं ते गतप्राण शरीर पकडून she remained disconsolate म्हणजे very depressed, त्या सुद्धा निराशाच्या गर्तेमध्ये गेल्या. In 1911, Mary was awarded the Nobel Prize for the second time and this was for chemistry. 1911 साली मेरीला पुन्हा एकदा नोबेल प्राइज मिळाला आणि यावेळेस तो तिला केमिस्ट्रीसाठी मिळाला. Madame Curie remained comparatively poor and when asked why she did not make money by her discoveries, she replied, I am working for science. Radium belongs to the people, not to me. मॅडम क्युरी तशा आयुष्यभर कंपॅरेटिव्हली पुअर म्हणजे गरीबच राहिल्या आणि जेव्हा त्यांना विचारण्यात यायचं की त्या त्यांच्या डिस्कव्हरीसाठी पैसे का घेत नाहीत, तेव्हा त्या म्हणायच्या की मी सायन्ससाठी म्हणजे विज्ञानासाठी काम करते आहे. रेडियम बिलॉंग्स टू द पीपल, रेडियम हा लोकांचा आहे, नॉट टू मी म्हणजे फक्त माझा नाही. In 1934, the health of Marie Curie failed and in the July of that year, this great scientist who had given her life for the cause of science and humanity died. अशा प्रकारे 1934 साली मेरी यांची तब्येत ही ढासळू लागली आणि त्याच वर्षी जुलै महिन्यामध्ये या अतिशय महान अशा शास्त्रज्ञीचा मृत्यू झाला, ज्यांनी संपूर्ण आयुष्य हे विज्ञान आणि मानवतेच्या कल्याणासाठी खर्च केलं होतं. In every great man and woman there is a compulsive desire to discover the truth. प्रत्येकच थोर पुरुषामध्ये किंवा स्त्रीमध्ये एक कंपल्सिव्ह डिझायर असते, एक तीव्र इच्छा असते सत्य शोधण्याची. मॅडम क्युरी who pursued her life's goal with great courage, endurance, dedication and strength of character is a living example of this statement.
मॅडम क्युरी यांनी संपूर्ण आयुष्याचा जो गोल होता, जीवनाचं जे ध्येय होतं, ते अतिशय हिंमतीने, सहनशक्तीने, समर्पणाने आणि आपल्या स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर म्हणजे एकनिष्ठतेने जे त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय साध्य केलं, त्या या स्टेटमेंट या वाक्याच्या लिव्हिंग एक्झाम्पल आहेत. There are also men and women who show extreme courage when they are face to face with great danger. अनेक स्त्री पुरुष असतात जेव्हा त्यांच्या समोर संकट येतात तेव्हा ते एक्स्ट्रीम करेज म्हणजे अतिशय मोठी हिंमत धाडस दाखवतात. But greater in the courage, but greater is the courage of men and women who display a strength of mind that is not defeated by extremely hostile and unfavorable condition of life. पण त्याही पेक्षा महान लोक ते असतात, ते पुरुष किंवा स्त्रिया असतात जे extremely who displayed strength of mind that is not defeated by extremely hostile and unfavorable condition. म्हणजे अत्यंत वाईट अनफेवरेबल कंडिशन परिस्थिती जरी ओढवली तरीही ते आपले स्ट्रेंथ ऑफ माइंड म्हणजे आपली जी हिंमत आहे ती ढळू देत नाहीत. असे लोक जे आहेत ते अधिक महान असतात. मॅडम क्युरी सर्टनली बिलॉंग्स टू द लॅटर ग्रुप. मॅडम क्युरी सुद्धा या दुसऱ्या ग्रुपमध्ये मोडतात.